या ठिकाणी मराठा समाज बांधव सुद्धा मुंबईकडे रवाना झालेले आहेत। 26 जानेवारीला जरांगेंचं मुंबईमध्ये आमरण उपोषण सुरू होणार आहे। आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही असा निर्धार जरांगेंसह या समाज बांधवांनी केलेला आहे। दरम्यान मनोज जरांगे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी डॉक्टर माधव सावरगावे यांनी। मराठ्यांचा योद्धा मुंबईकडे रवाना झालेला आहे, मुंबईकडे निघालेत, काय सांगाल? आरक्षणाला गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांना न्याय देण्यासाठी मुंबईकडे जाणं पर्यायच नाही। सरकारनं मराठ्यांच्या आरक्षणाच्या नोंदी मिळालेल्या असताना दिल्या नाही, म्हणजे हा मराठा समाजावर जाणून बुजून अन्याय। आता तो अन्याय दूर करण्यासाठी आम्हाला लढावं लागणार आहे, परंतु मुख्यमंत्र्यांनी शिंदे साहेबांना आणि फडणवीस साहेबांना मनातून लक्ष घालून हा प्रश्न मार्गी काढा, नसता मुंबईकडं मराठी ताकदीनं निघालेत आणि जाणार पण। समाज एकट्या गोदापट्ट्यातलेच 5 लाख लोक येतील आणि महाराष्ट्राला आव्हान केलं असतं तिथं पुन्हा एकदा करोडोनं लोक राहिले असते, पुन्हा एकदा करोडोनं, परंतु मग सगळं निवेदन विस्कळीत झालं असतं। आता पुढं टप्प्याटप्प्यानं मराठा समाज सहभागी होणार आहे। बघा तुम्ही किती ताकदीनं मराठा येतो। आम्ही तुमच्या सोबत, साम टीव्ही तुमच्या सोबत मुंबईपर्यंत आहे। हीच पायी यात्रा आम्ही तुमच्या सोबत करणार आहे। हा प्रवास आता 11 वाजता सुरू झालेला आहे, तो कसा असेल? पायी प्रवास जिथपर्यंत चालता येत आहे तिथपर्यंत चालणार आहे आणि तिथून पुढं आम्ही मुंबईकडे निघणार आहेत, गाडीतून जाणार आहेत। जितकं चालता येतं तेवढंच चालणार आहे आणि एकदा पायाचा कंटाळा आला की आपण आपल्या गाडीत बसणार आहे। जेवढं चालता येतं तेवढंच चालणार आहे। आपण टप्प्याटप्प्यात घेऊ। तर मराठा समाजाने ऐकलंय, याचा अर्थ मराठा समाज 100% करोडोच्या संख्येने मुंबईत येणार आहे। 100%। 26 जानेवारीला दुसरं काही दिसणार नाही, मराठे आणि मराठे मुंबईत आणि उभं जग बघणार। मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, आंतरवाली सराटी। आणि याच संदर्भातली एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आता समोर येते। सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामधील तणाव सध्या वाढल्याची चर्चा आहे। तर जरांगे आणि सरकारमधील तणाव सध्या वाढलेला आहे आणि यापुढे जरांगेंशी चर्चा करणार नाही असं सरकारचं म्हणणं आहे, अशी माहिती साम टीव्हीला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। यापुढे जरांगेंशी चर्चा न करण्यावर सरकारच्या मंत्र्यांचं नेत्यांचं एकमत झालेलं असल्याची सुद्धा माहिती सूत्रांकडून मिळते। आताची ही सगळ्यात मोठी बातमी आपण मराठा आरक्षणासंदर्भातली पाहतोय। सध्या सरकार आणि जरांगेंमधला हा तणाव वाढलेला दिसतोय। आपण पाहिलं वारंवार सरकारनं शिष्टमंडळासह जरांगेंशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच पार्श्वभूमीवर आता जरांगे आणि सरकार यांच्यामधला हा तणाव वाढत चाललेला आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांच्याकडून। सूरज, काय सांगाल? जरांगेंनी सुद्धा आज तिखट शब्दामध्ये सरकारवर टीका केलेली आहे आणि सरकारनं सुद्धा ही भूमिका घेतली आहे की आता यापुढे मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करणार नाही। काय अधिकचे अपडेट्स या संदर्भात मिळत आहे? आपण पाहतोय की जरांगे पाटील यांच्यासोबत वारंवार सरकार चर्चा करण्याचा प्रयत्न करत आहे। जरांगे पाटलांनी ज्या ज्या मागण्या केल्या त्या एक एक करून सोडवण्याचा प्रयत्न देखील सरकारकडनं करण्यात आला। त्याच दरम्यान जरांगे पाटलांनी वेळोवेळी आंदोलनाची हाक दिली आणि याच वेळी सरकारने त्यांना अनेकदा त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न देखील केला। त्याचबरोबर आंदोलन न करण्याचा प्रयत्न केला। मुंबईत येण्याबाबत देखील त्यांनी प्रश्न उपस्थित केले, मात्र जरांगे पाटील हे त्यांच्या आंदोलनावरती ठाम आहेत। सरकारकडनं चर्चा सुरू असताना देखील सरकारवरती टीका केली जाते आहे। ह्याचमुळे सरकारमधील अनेक जे बडे मंत्री आहेत ते कुठेतरी नाराज आहेत। जर का जरांगे पाटील हे आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत, मग त्यांच्याशी चर्चा कशाला असा प्रश्न देखील आता या ठिकाणी उपस्थित केला जात आहे। त्यांनी मागणी सर्वप्रथम आपण पाहिलं तर केली होती की कुणबी प्रमाणपत्र वाटपाची। तर ज्या ज्या ठिकाणचे पुरावे सापडत आहेत त्या ठिकाणचे पुरावे हे देखील कुणबी प्रमाणपत्र दिली जात आहेत। आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 54 लाख कुणबी प्रमाणपत्र सापडलेली आहेत। मात्र असं असताना देखील सरकारकडनं सर्वतोपरी प्रयत्न सुरू असताना देखील जरांगे पाटील हे आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत आणि जर का जरांगे पाटील मुंबईत आले तर कुठेतरी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो। दुसरीकडे आपण पाहिलं तर ओबीसी जे नेते आहेत ते देखील त्यांच्या आंदोलनावरती ठाम आहेत। त्यामुळे कुठेतरी एक भडका उडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो आणि सरकार यामुळे कुठेतरी अडचणीत येऊ शकतं। असं असताना एकूणच जरांगे पाटील आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत। सरकारची कुठलीही बाजू ऐकून घेत नसल्यामुळे सरकारचे जे मंत्री आहेत हे नाराज असल्याची आता माहिती मिळते। त्यामुळे यापुढे जरांगे पाटलांची कुठली चर्चा करायची की न करायची याबाबत आता एकूणच विचार सुरू असल्याचं देखील कळत आहे। महत्त्वाचा मुद्दा सूरज, जरांगेंनी असाही आरोप केला आहे की सरकारच्या काही मंत्र्यांकडून त्यांना रोखण्यासाठी ट्रॅप लावला जातोय। नक्कीच आपण जर म्हटलं
तर आपण पाहिलं तर जरांगे पाटील हे अनेक दिवसांपासून आंदोलनावरती ठाम आहेत. मात्र अशा प्रकारचा कुठला ट्रॅप आहे का याबाबत अद्याप तरी कुठली माहिती ही मिळालेली नाहीये. मात्र दुसरीकडे आपण पाहिलं तर ओबीसी नेत्यांकडनं थेट जरांगे पाटलांना आवाहन देण्यात आलेलं आहे. प्रकाश अण्णा शेंडगेंची देखील काही दिवसांपूर्वीच एक पत्रकार परिषद झाली होती. त्यामध्ये आम्ही देखील आमच्या मुद्द्यावरती ठाम होऊ, आम्ही आमची जनावरं घेऊन रस्त्यावर उतरू असं देखील त्यांनी म्हटलेलं होतं. आणि या संदर्भात आपण बोलूयात. मंत्री शंभूराज देसाई आपल्यासोबत थेट फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत. शंभूराज जी, आपण पाहिलं या ठिकाणी सरकार आणि जरांगेंमधला हा तणाव वाढत चाललेला आहे. जरांगेंनी आरोप केला होता की मंत्र्यांमधल्या काही जणांनी त्यांच्यावर ट्रॅप लावण्याचा प्रयत्न केला होता, त्यावर सुद्धा तुम्ही स्पष्टीकरण दिलेलं आहे. मात्र या सगळ्या घडामोडींवर तुमची काय प्रतिक्रिया आहे? जरांगे आता मुंबईकडे कूच करताय. नाही बघा, जरांगे पाटील साहेबांचा आजचा मोर्चा सुरू की सरकारनं आतापर्यंत जरांगे पाटील साहेबांनी मराठा आरक्षणाबाबतीत जे मुद्दे उपस्थित केले आणि एकूणच मराठा आरक्षण देण्याचा जो विषय तो जवळपास 85-90% सोडवत आणलेला आहे. आता तांत्रिक बाबी या फक्त त्याच्यासाठी थोडासा कायद्याच्या चौकटीत बसवण्यासाठी वेळ हवाय. सरकार चर्चा करत नाही, सरकार त्यांच्याकडे दखल घेत नाही असं बिलकुल नाही. सरकार सातत्यानं या बाबतीत सकारात्मक आहे. वेळोवेळी अनेक वेळा या बाबतीत माध्यमांच्या वतीनं सरकारचे मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचा सदस्य म्हणून मी सुद्धा स्पष्ट केलेली आहे. मी काल देखील त्यांना आवाहन केलं होतं, विनंती केली होती की अशा पद्धतीनं मुंबईमध्ये येणं किंवा आंतरवाली सराटीतनं मुंबईपर्यंत रस्त्यानं जाणं सगळ्या लोकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकार सकारात्मक असताना शासनाला सहकार्य करावं, संयमाची भूमिका घ्यावी अशी विनंती आव्हान आम्ही त्याला सरकारच्या वतीने सतत केलेलं आहे आणि तीच आमचं आव्हान कायम आहे. आवाहन करतायत की जरांगेंना मुंबईला न येण्यासाठी तुम्ही आवाहन करतात, मात्र तरी सुद्धा ते मुंबईसाठी रवाना झालेले आहेत आणि त्यामुळेच कदाचित सरकार त्यांच्याशी आता यापुढे चर्चा करणार नाहीये का आणि त्यामुळेच सरकारमधला हा तणाव वाढत चाललाय का? आता तणाव वाढवायची परिस्थिती असती तर याच्या अगोदर वेळोवेळी त्यांच्याकडे आम्ही चर्चेला गेलो नसतो, त्यांची भूमिका समजावून घेऊन त्याच्यात सकारात्मक निर्णय घेतले नसते. कालची जर आपण माझी पत्रकार परिषद पाहिली, कदाचित आपल्या वाहिनीचे सुद्धा प्रतिनिधी काल साताऱ्यातले असतील, मी विस्तृतपणे सांगितलं की सुरुवात कुठून झाली की मराठवाड्यातल्या 9 जिल्ह्यांपुरतं कुणबी प्रमाणपत्र नोंदी सापडले असतील तर देणं आणि जे निजाम स्टेटमध्ये जे कागद त्याचे पुरावे ते शोधणं, तिथून सुरुवात झाली जरांगे पाटील साहेबांच्या आंदोलनाला. आणि आता ते आलं संपूर्ण महाराष्ट्रभर, तरी सुद्धा सरकार त्याच्या बाबतीत सकारात्मक आहे. महाराष्ट्रामध्ये कागदपत्र तपासा, आपण तपासायला सुरुवात केली. प्रत्येक तहसील कार्यालयात, प्रांत कार्यालयात आपण स्वतंत्र कक्ष उभा केले, सुरू केले आणि ते काम चालूच आहे ना, प्रत्येक प्रोसेस आहे. आता कुठंही आपण थांबत नाही. आता राहिला काय प्रश्न, जरांगे पाटील साहेबांनी सांगितलं तो की सगळ्या सोयऱ्यांना, मी काल देखील सांगितलं सगळ्या सोयऱ्यांची व्याख्या काय आहे हे आरोग्य जनरल साहेबांकडनं आपण त्यांचं ओपिनियन मागितलेलं आहे. ते रिटायर्ड हायकोर्ट जज साहेबांचं मार्गदर्शन मंडळ आहे मराठा आरक्षण विषयावर सरकारला मार्गदर्शन करणारं, त्यांच्याशी सुद्धा या बाबतीतली चर्चा सुरू आहे. सरकार कुठंही नकारात्मक नाही, त्यांच्याकडे दुर्लक्ष करतंय असं नाही. सरकार सकारात्मक असताना अशा पद्धतीनं सर्वच राज्यातल्या लोकांची गैरसोय करणं मुंबईमध्ये येऊन आणि अशा पद्धतीनं आपली भूमिका घेणं मला तरी त्यांचं योग्य वाटत नाही. त्यांनी सरकारला सहकार्य करावं, संयमाची भूमिका ठेवावी अशीच आपल्या माध्यमातून माझी त्यांना विनंती आहे.